तर नमस्कार मंडळी, मी कौश पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजे असाल. तर मंडळी आता लग्न सर्वांचे इथे सुरू झालेले आहेत आणि आज आपल्या मित्राचा वडे काढण्याचा प्रोग्राम आहे. आपल्या इथे आगरी पद्धतीमध्ये कसे वडे करतात ते आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि तो आता आपल्यासोबत नवरदेव म्हणजे आपल्या साईडलाच बसलेला आहे. आणि छोटी दिदी हे बघ ए बाबू, नाव काय जा? रुंदा. अच्छा, मग कसा काय आजचा प्रोग्राम असणार आहे? आता आपला सकाळी पीठ बीठ मधून झालेला आहे सगळा. आता जरा टायमाने वडे काढायला घेतील. वडे काढायचे म्हणजे जे काय आपली प्रथा असते ते आपल्याला सगळ्यांना आता बघायला भेटेल. आणि म्हणजे आपल्या ह्याच्यात म्हणजे वडे काढायला पूर्ण आपल्या गावातनं जेवढं पण आमंत्रण असते त्यांची इकडनं सगळीकडनं वडे करायला बायका येणार आपल्या. अच्छा, सर्व इथे येतात म्हणजे आपली ती पद्धत आहे. हा पद्धत. आणि मेन आता आपला मांडव कधी आहे? तारीख सांग. मांडव आपला उद्या आहे. 9 नोव्हेंबर 2025. सकाळी आपला मांडव स्थापना असेल. म्हणजे आपले जेवढे गावातले बापाई लोक ते जे काय ते मांडव स्थापना करायला येणार सकाळी. आणि 6 लग्न? वाजता किंवा 6:30 वाजता. अच्छा, आणि लग्न आपला 10 तारखेला आहे. 10 नोव्हेंबरला माऊली हॉलमध्ये. चालेल. आजचा तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे आपले ते पद्धत असते वडे काढण्याची, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तुला पण खूप खूप शुभेच्छा लग्नासाठी. थँक्यू. चालेल, चला व्हिडिओ बघा ही शेवटपर्यंत. कशी पद्धत असते ती वडे काढण्याची, बरोबर ना? हो 100%. आणि सगळ्यांनी या लग्नाला, हल्दीला, सगळ्यांनी या. चालेल. हाय कर बाबू. नाही, ती रागवली तिला ड्रेस घेऊन नाही दिलाय. रागवली ती म्हणून ती येत नाही माझी दैव पालाली. मला मंडळी सुरुवात केली ती म्हणजे आता वडे काढण्यासाठी. तर सर्वात पहिला नवऱ्याला तेलामध्ये 5 वडे सोडण्याची पद्धत असते. सुरुवातीला नवऱ्याच्या हातात 5 वडे देतात आणि तेलात सोडायचे असतात. डायरेक्ट टाकतेस वड, सगळं हातावर येते डायरेक्ट. नाही तर वड आपल्याकडं आपल्या आगरी पद्धतीमध्ये कशा वडे काढतात आणि यांना वड्यांना काय नाव असतं? आमच्याकडे वडे उद्या मांडव तर असे काढतात. ते आम्हाला सकाळी मांडव्यांना द्यायला लागतात आणि देवाला मान म्हणून ते आम्ही मांडवाच्या दिवशी द्यायला लागतात. मांडवाच्या दिवशी त्याच्यामध्ये आम्ही आदल्या दिवशी काढतो, कारण मांडवाच्या दिवशी वेळ नसतो. मांडवे आमच्याकडे सकाळी 6 वाजल्यापासून येतात. मग तेवढ्या लवकर कुठे काढणार वडे? बरोबर, त्या आदल्या दिवशी आपण काढतो. आम्ही त्या आदल्या दिवशी काढतो. आणि आपले त्यांना भोकाचे वडे बोलतात ना? आमच्याकडे भोकाचे वडे. आणि दुसरे वडे असतात ते गुलगुले सारखे, ते गोड वडे. ते पण कोण काढणारे काढतात, काही नाही काढत. पण आता इथे नागावात कशी पद्धत आहे तुम्हाला सांगते बघा. सकाळी मांडव्यांना भाजी आणि जवला वांगा करायला लागतो सकाळी पहाटे. मग ते गुलाचे वडे जवल्या वांग्याबरोबर कसे खाणार, म्हणून तो आम्ही गुळ वापरत नाही. अच्छा, बरोबर. मेन कारण आहे.
हा, समजलं? आणि सर्वात पहिला नवऱ्याला 5 वडे तेलामध्ये टाकायचे तेलामध्ये सोडायचे 5 वडे आणि 5 पापऱ्या टाकायच्या. हा 5 वडे आणि 5 मुलगाचे पापड. असते ते त्याच्या असते ते टाकायलाच लागतं. हा आणखी पुढे विचार. अजून काय पद्धत आहे? अजून आता काय आता ते वडे झाल्यानंतर मग जेवढ्या कारायला येतील त्यांना 5-5 6 वडे देणार आम्ही. हा. हा आणि सकाळी मांडवे येतात. सकाळी मांडव घालायला येतात. स्थापन करायला येतात, हा. हा तर 5 पाड्याची लोक येतात. जवळजवळ 300 400 कधी 500 पण असतात. बरोबर आहे. मग त्यांना सकाळी टेबल प्रमाणे जेवणाप्रमाणे वडे द्यायचे. जवला वांगा कोणाची परिस्थिती असेल तर कोण चिकन सुद्धा आणू शकतो 50-50 किलो किंवा जसे चवलीची आपण- भाजी पण असते. चवलीची भाजी म्हणजे मेन असतंच म्हणजे मांडवाला. 7 किलो 8 किलो चवली आम्हाला टाकायलाच लागते. आणि एक डेक याची चवला वांग्याची आणि एक डेक चवलीच्या आणि भाजीची आता करावी लागते. किती किलो पीठ आहे आपला तो याचा आमचं आता 120 किलो पीठ आहे. आपला याचा वड्यांचा 144 किलो 144 किलो पीठ आहे. हा, हा, अच्छा हा. चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. आणखी काय नाव काय तुमचं? माझं नाव सरिता म्हात्रे. चालेल, सरिता चालेल. गजानन म्हात्रे. आणि इथे नवरदेवाच्या वडिलांची आत्या. अच्छा हा समजलं. हे माझ्या या आता या सगळ्या माझ्या भाच्या सुना भाच्या भावांची मुलं आमचा इतका परिवार आहे. जवळजवळ 150 माणसं आमच्या परिवारात आहेत. आम्ही 7 भाव 7 आमचे भाव आणि 3 आम्ही बहिणी. आमचा इतका परिवार आहे. अच्छा हा मग आमच्या इथे कार्य असलं तर 100-150 माणसं आमची घरातलीच असतात. समजलं? आणि इथे तुम्हाला बघायला भेटतात हा, नवऱ्या मुलाचे वडील आणि आई हा, आणि याचा भाऊ. हा. काय कसं वाटते मग आज वडे काढण्याचा प्रोग्राम आहे तुम्हाला? आनंद झालाय आणि सर्व माणसं एकत्र येतात त्या निमित्ताने तर आनंद होतो. हे चालेल. नंतर तुम्हाला कसं वाटते? मला पण भारी वाटते. सगळी घरातले एकत्र येतात. आमचे जावं येतात, आमच्या नंदा येतात, पोरी येतात, सगळ्या येतात. जाम आनंद होते आम्हाला. चालेल चालेल. आणि आमची आई बहीण आहे. नमस्कार. काय नाव काय तुमचं? कविता कमलाकर तांबे. मग कसं वाटते आज तुमच्या? छान वाटते. आज माझ्या भाच्याचा वड्यांचा कार्यक्रम आहे. खूप छान वाटते. चालेल चालेल धन्यवाद. चला आता सर्वजण आले आहेत. आपल्या गावातल्या सर्व महिला मंडळ बघू शकता वडे काढण्यासाठी. तर तेलात वडे टाकलेले आहेत आणि काढायला सुरुवात करते ना. ती पद्धत चालू झालेली आहे आपल्या इकडे. कशी असते ती तुम्ही बघाच आता. हाय या सगळ्या काकीचा घेतला त्यांना पहिला सुरुवातीला घेतलाय. नमस्कार. आलो गणपती देवाला बोलवा नादारा नागावच्या. गणपती देवाला बोलवा नादारा. तुम्ही दवला पण बोलता दवला पण बोलते मी. म्हणजे जाम प्रत्येक गोष्टीमध्ये पुढात तुम्ही. हा, मग आता फेण्या टाकायच्यात ना. आता 5 वडे टाकल्यानंतर आता 5 फेण्या पण टाकायला लागतात नवरदेवाला. गणपती देवाला तुम्ही येवा कार्याला. कार्य तुम्ही आता शिदीलेवा. 5 पानाचा विडावर नारळाचा डोळा. 5 पाना. ही काय पद्धत असते? प्रत्येक जण हळदी कुंकू लावायला लागतं ना आणि त्याला फुल द्यायला लागतं. मामीने द्यायचं असतं का? कोणी करवली कोणी प्रत्येक जण पूजा करायची असतं सुवासिनीची. अच्छा शंकर देवाना बोलवा तारा. पंढरपूरच्या शंकर देवाना बोलवा नादारा. शंकर देवा तुम्ही येवा कार्याला. जिमवाला माणूस तेल वतायला आलेला आहे मस्तपैकी कडेमध्ये. बरोबर हातभार पाहिजे तुझा इथं सर्वांना. पाहिजे ना, मुलांचा पण पाहिजे.
तेच बरोबर आहे. दिसलाच नाही कुठे, तिथं होतास ना. वडा काढायला दुपान कसा, वडा काढायला दुपान आहे हा. 100% राजदीप येणार आहे का नाही? लग्नाच्या दिवशी येणार आहे. राजदीप लग्नाच्या दिवशी येणार आहे. त्याला बोलवलंय खास, हा. आमंत्रण आहे. लग्नाच्या बरोबर, तुमचा जिम पार्टनर आहे ना तो. पार्टनर आहे माझा तो. चालेल. मंडळी बघू शकता इथे टाक्यांमध्ये आपला वड्यांचा पीठ स्टोर करून ठेवलेला आहे बघा. सकाळी जो पीठ मिक्सअप केलता ना तो आता या टाक्यांमध्ये ठेवला. आई किती किलो पीठ आहे हो? 100 जास्त आहे ना काहीतरी, मगाशी जास्त बोलले ना. 120 किलो. अच्छा टोटल. तर हा थोडा थोडा काढला जातो आणि नंतर झाकण ठेवला जातो. तर 2 टाके आहेत ना पूर्ण भरलेले आहेत हे बघा. याच्यामध्ये पण आहे हा बघा. हा थोडा थोडा आहे ना काढला जातो, जेवढा लागेल तेवढा घेतलाय. बरोबर ना आई? नाव काय तुमचं? अच्छा, तुम्ही पण काढलेत नाही वडे? वडे काढायला दिसलेत नाही तिथं? पीठ काढता काय? चालत चालत काढीन. लग्न तुमच्या घरातला आणि तू तिकडे कामाला काय? कशाला काम झालं इथं? सुट्ट्या मारता येतात काय लग्नाला जराशा? बरोबर, सुट्ट्या मारता येतात तुला? वडा टेस्ट करायलास काय तू? सुट्ट्या मारता इथं जरासा आम्ही बोलो पार्ट्या करायला झाला कामाला काय इकडे तू? सुट्टी नसते. आईच्या गावातली बघला. वडा टेस्ट केलास का नाही? वडा मागवलाय खास मी. वडा मागवलात काय? अच्छा, हे बघा इथे मस्तपैकी चहा, शिणू आणि चहा घेऊन आले, वडे घेऊन आलेत. पहिला टेस्ट कर कसा लागलाय वडा. नावा नका ठेवू ए दीपदा. ठेवताना बघितला. वडा टेस्ट कर. हा वडा घे, कसा लागते बघ. ट्राय कर. तुला फोकस करते आज मी. तुला आता फोकस करते. कसा लागते? अरे ना सोनूला बोलवस का ना, आमंत्रण केलास का नाही? नेरचे पाहुणे आलेत आपले वडे टेस्ट करण्यासाठी. कसे आहेत वडे आणि चहा सांगा मला जरा. चहा मध्ये डिप करून का पिया रे, ते मस्त लागतं. चहा पीत नाही. चहा का जिम वाले पार्टनर? वडे खूप छान झाले. वडे नक्की सांगा, तोंड आंबट करून नका सांगू. नाही, खूप छान झाले. मस्त ना, तेच बोलते. मंडळी सर्व गावातल्या महिला मंडळ आता वडे काढण्यासाठी आलेले आहेत बघू शकता. नमस्कार सर्वांना. सर्व ट्रेन झाले असतील ना सगळ्यांच्या हल्दीला वडा काढून कोणचं पाय एकदम व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित. शिर्डीचा प्रवास मस्त झाला. बघा नक्की आवडले ना. जरा एक असा वडा बनवून दाखवा जरा. हाय अजून जागा दे, अजून दे, इथं जागा आहे. काय माहिती नाही, आला नाही. काढलेत नाही वडे लगेच बसलेत पण तवा भरला. आंटी व आमची. तुम्ही लेट आले आज? सकाळी पण आलेलो आम्ही. दिसलेत नाही पण सकाळी होते. तुमचा आम्हाला डान्स आवडला, तुमच्या पालखीचा बापदेवचा. मंडळी या साईडला उद्याची तयारी आहे. मांडवाची जवला निवडतात सर्वजणी बघू शकता. हे बघा उद्या जवला असेल ना आपला, म्हणजे जे बापाई माणसं येतील उद्या मांडवाची स्थापना करायला सर्वांना जवला असेल. पोळ्या पण आहेत काय? 500. अच्छा
सर्वांनी हाय करा इकडे. सगळ्यांना आणि आपापले मोबाईल घ्या आणि पटापट सबस्क्राईब करून टाका. तुम्हाला माहिती आहे चांदीचा सिक्का. या साईडला नवऱ्याकडच्या सर्व करवल्या मेहंदी काढण्यासाठी उपस्थित दाखवलेली आहे. इथं बघा दीदीने काढल्या मस्त की मेहंदी. नाव पण काढलंय. कोणचं नाव काढलं? बघ JNV. अच्छा म्हणजे भाऊंचं नाव. तू काढलीस का नाही? अच्छा ही एक छोटी करवली आहे आपली. काय याचं नाव? तुला नाही स्माईल मेहंदी दाखव. हा मस्त काढली मेहंदी. हा मस्त काढलाय. आणि या साईडला सानिका मेहंदी काढते मस्त. आणि वहिनी आहेत. कमल काढतेस काय? ठीक आहे. कमल मावल ना हातावर. आणि या साईडला दुसरी मेहंदी काढली तेव्हा मस्त सुंदर. वा थँक्यू. चला तर मंडळी तुम्ही बघितलेत कशा प्रकारे आमच्या नागाव गावामध्ये जी प्रथा असते वडे काढण्याची. भोकाचे वडे बोलतात त्यांना. ती आमच्या इथं प्रथा असते. आणि आज होते दिवेशचे वडे काढण्याचा कार्यक्रम. आणि उद्या असणार आहे हल्दीचा आणि परवा असणार आहे लग्नाचा. आणि आपल्यासोबत आपला मित्र साहिल वशिनीकर. कसा वाटला मग आज उरणला येऊन तुला? खूप छान वाटलं. कौशल माझा मित्र पहिल्यापासून आहे त्यामुळे त्याच्यासोबत मजा येते राहायला आणि त्याचा ब्लॉग बघून पण मजा येते. आणि आपला मित्र तेजस मात्रे. कसं वाटतं? काय वाटतं? एकदम भारी वाटतंय. आता तुम्ही बघू शकता सगळ्याकडं काय कसा काय तुम्हाला वडे बिडे बघितले असतील दाखवले त्यांना सगळे बघून घे. उद्या तर एन्जॉय आहे फुल. कधी काय फुल मजा एकदम धिंगाणा. तर होऊ पुढं आपण बघा तुम्ही कसं काय येते. चालेल. उद्या आमचा दोघांचा डान्स फक्त बघाय. ओके. चालेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा ही व्हिडिओ. चला स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.